नमस्कार. आंबेजोगाई ट्रिप पार्ट 2 मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. पार्ट 1 तर तुम्ही पाहिला, सर्वांनी छान असा प्रतिसाद पण दिला. त्याच्यानंतर आम्ही इकडे येऊन पोहोचलो होतो मुकुंदराजकडे. खूप छान असं वातावरण होतं. तिकडे कुत्र्याचं पिल्लू पण होतं, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर इकडे छान असं सगळ्यांनी दर्शन वगैरे करून घेतलं, पाहू शकताय. तर वातावरण एक नंबर होतं, मला तर खूप जास्त आवडलं. पण मध्ये ना फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, त्यामुळे मधला काही व्हिडिओ मी काढला नाही. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो तिकडे बुटेनाथकडे. तर तिकडं पण खूप छान असं वातावरण होतं. जे रस्ता जो होता ना, तर ते खूप असा गोल गोल होता. आणि बघू शकता तुम्ही पण की वातावरण जे आहे तर ते किती निसर्गरम्य असं वातावरण झालेलं होतं. समोरून ज्या गाड्या वगैरे येल्या होत्या ना, तर त्या दिसत पण नव्हत्या. म्हणजे जवळ येईपर्यंत असं समजत पण नव्हतं की समोरून गाडी वगैरे येत आहे. आणि काका जे होते ना, ड्रायव्हर काका, तर ते खूप छान असं गाडी चालवत होते. तर बघू शकता तुम्ही, असं वाटतही नव्हतं आम्हाला की आम्ही मुकुंदराजकडे किंवा आंबेजोगाईमध्ये आलो आहेत. मला तर असं वाटतच नव्हतं की मी इकडं आंबेजोगाई साईडला आली आहे. मला तर असं वाटायलं की मी तिकडं महाबळेश्वर वगैरे त्या साईडला गेली आहे, कारण वातावरणच तेवढं सुंदर होतं. स्टुडंटला पण खूप जास्त आवडलं. त्याच्यानंतर येऊन पोहोचलो होतो आम्ही इकडे नागनाथच्या मंदिराकडे. इकडं पण खूप छान असं वातावरण झालं होतं. इकडं आमची सुरुवात झाली होती धबधब्याकडे जायला. तर सगळेजण मस्त असं काट्या वगैरे घेऊन हातामध्ये चालत होते. तेवढा सपोर्ट भेटेल, म्हणजे पडला तरी आपण पडणार नाही त्याच्यामुळे. तर इकडं माझं असं म्हणजे सगळ्यांचं असं धरून धरून चालायला चालू होतं आणि माझं व्हिडिओ काढायला चालू होतं. स्टुडंटचं पण माझ्यासोबत छान असं व्हिडिओ काढायला चालू होतं. माझे म्हणजे काही स्टुडंट असे व्हिडिओमध्ये येत होते खूप जास्त, आणि काही स्टुडंटचं मस्त काट्या वगैरे घेऊन चढणं चालू होतं. इकडं जसं शेवाळा वगैरे साठलं होतं, त्यामुळे इकडं पडण्याची भीती होती. पण माझं काही नाही, मी आपलं फक्त व्हिडिओ काढत चालत होते. आणि इकडं बघू शकताय काही स्टुडंट खाली पण थांबले होते, फोटो वगैरे त्यांचं पण चालू होतं. तर इथे एक नदी पण आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जे आंबेजोगाई जे आहेत त्यांना तर. आणि इथे जर शेवाळ्यावरून पाय निसटला ना, तर डायरेक्ट नदीमध्ये दगडावरच पडते. दगडावर पडलं तर डोकं फुटायचीच वेळ होती. पण माझं असं चालू होतं की मी एकटी मस्त मोबाईल ट्रायपॉड वगैरे पकडून असं चालत होते मस्त. पार्ट 2 मध्ये एवढंच. नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. बाय.